जय महाराष्ट्र मंडळी, लक्षात घ्या, रिक्षावाल्यांपैकी काही लोक रिक्षावाले बनून लोकांना फसवणूक करतात. उदाहरणार्थ म्हणजे काय, फ्रॉडगिरी चालू आहे आणि त्यामुळे आपल्या रिक्षावाल्यांची खूप बदनाम होत चालली आहे. म्हणजेच काय, सध्या कोंढवा, गंगाधाम कॅम्प या एरियामध्ये हा जास्त पसरत चाललेला आहे. म्हणजे तर हे फसवणूक कसे करतात तुम्हाला सांगतो. तर कस्टमरला आहे ना 1000, 500, 200, 300 जे काय असतील ना ते कॅश मागतात आणि त्यांना म्हणतात मी तुम्हाला ऑनलाईन करतो. मग त्यांच्याकडनं त्यांचे स्कॅनर घेतात आणि त्यांच्या स्कॅनरवरती ते पे पण करतात आणि त्याला दाखवतात की बाबा तुमचे पेमेंट झालेलं आहे. कस्टमरला वाटतं पेमेंट झालेलं आहे, मग ते कस्टमर काय करतं, निघून जातं. मग नंतर न बघतं काय, तर बाबा त्याला पैसे आलेलेच नाहीये. तर अशा बऱ्याच लोकांचं असं फसवणूक चालू आहे. तर मला तर स्वतःला 2-3 वेळा कंप्लेंट आलेले आहे. कालच माझ्या बाबतीत झालं, ते मला आठवलंच नव्हतं, पण काल मला कळल्यावरती मी आज हा व्हिडिओ बनवतोय. तर असं कोण जर करत असेल तर त्यांना पकडा आणि पोलिसांपर्यंत द्या आणि त्यांच्या बाबतीत गुन्हा दाखल करा. कारण की यामुळे काय होतं, आपल्या रिक्षावाल्यांची खूप बदनामी होते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अशा आणि सर्व नागरिकांना पण सांगतो की असे जर कोण रिक्षावाले तुम्हाला मागत असतील तर कॅश द्या, मी तुम्हाला ऑनलाईन मारतो, तर असं अजिबात करू नका. आणि जरी केलात तर तुम्ही पहिले तुमचे पैसे आलेत की नाही आलेत हे चेक करा, मगच त्याला जाऊ द्या. नाही तर काय करतात, तुम्हाला वाटतं आले म्हणून तुम्ही सोडून देताल आणि ते निघून जातात. काल आम्ही अक्षरशः त्याला जवळजवळ गंगाधामच्या चढापासून तर इस्कॉन पर्यंत त्या रिक्षावाल्याला शोधत होतो, कस्टमर मागे बसून. पण मी तर कस्टमरना मी एवढं शोधत होतो, पण संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळेस तो कुठं गेला, काय गेला, सापडलं नाही. तर अशा फ्रॉड लोकांपासून सावध राहा, सतर्क राहा. जय महाराष्ट्र.